Hello students, in the previous lecture we discussed about the trigonometric functions of a specific angles. Okay, now let's see the trigonometric functions of 360 degree. Trigonometric functions of 360 degree, and this angle is in radian measure. We write here 2 pi radian. आपल्याला 360 साठी काय करायचे आहे, ट्रिग्नोमेट्री डिटरमाइन करायची आहे. बट आपण प्रीवियस लेक्चर मध्ये एक इम्पॉर्टंट नोट बघितली होती, जर दोन अँगल हे को टर्मिनल असतील तर त्यांना सेम ट्रिग्नोमेट्री काय होते, डिफाइन होते. इट मीन्स दॅट 360 जो अँगल आहे विथ द हेल्प ऑफ अ स्टँडर्ड युनिट सर्कल जर आपण बघितलं तर आपण 0 डिग्री साठी ट्रिग्नोमेट्री ऑलरेडी डिटरमाइन केलेली आहे. Here is the x axis and y axis. Draw the standard unit circle. It is the unit circle, and here we take the angle XOP. Measurement of this angle is to be 0 degree, and measurement of this angle XOP is also 360 degree. म्हणजे हा अँगल तुमचा जर रोटेशन जर कंप्लीट नाही केलं तर 0 डिग्री असणार. एक रोटेशन जर कंप्लीट केलं तर इट इज अ 360 degree angles. Okay, and we know that these two angles are co-terminal because of initial and terminal ray of those angles is in same position. या दोघांची इनिशियल रे आणि टर्मिनल रे जी काय आहे ती काय आहे तर सेम पोझिशनला आहे. म्हणजे आपल्याला 0 डिग्रीला जी ट्रिग्नोमेट्री डिटरमाइन आपण केलेली आहे, लक्षात ठेवा 0 साठी ज्या व्हॅल्यू येतात त्याच व्हॅल्यू तुमच्या कशासाठी येणार आहेत, 360 साठी येणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण घेऊयात सिन्स 360 डिग्री and 0 degree are co-terminal. 0 degree are co-terminal angles, and trigonometric functions of 360 degree are same as those of 0 degree. म्हणजे 0 डिग्रीला जी ट्रिग्नोमेट्री आपण डिफाइंड केलेली आहे तीच ट्रिग्नोमेट्री लक्षात ठेवा 360 ला सुद्धा काय होते, डिफाइंड होते. ओके, नाउ आपण काय करणार आहे, प्रीवियस लेक्चर मध्ये आपण क्वाड्रंटल अँगल म्हणजे जे मल्टिपल ऑफ 90 होते, लाइक एज 0 इज आल्सो मल्टिपल ऑफ 90 डिग्री. 0 डिग्री देन आफ्टर 90 डिग्री. या ठिकाणी बघा हा जर अँगल आपण कन्सिडर केला तर 0 हा तुमचा स्केलर आहे, स्केलर मल्टिपल ऑफ 90 डिग्री. वी ऑल्सो गेट दिस 0 डिग्री. म्हणजे 0 हा जो काही अँगल आपण या ठिकाणी घेतलेला आहे, या 0 ला तुम्ही 90 डिग्रीने जरी मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला या ठिकाणी 0 डिग्रीचा अँगल मिळणार आहे. म्हणजे हा अँगल सुद्धा मल्टिपल ऑफ काय आहे, 90. देन आफ्टर वी टेक 90, 180, 270 and 360. हे तुमचे क्वाड्रंटल अँगल आहे. याच्यासाठी आपण ट्रिग्नोमेट्री डिटरमाइन केली. आता जे अँगल इन क्वाड्रंट आहे त्यांच्यासाठी काय करायचे आहे बघा, आपल्याला ट्रिग्नोमेट्री डिटरमाइन करायची आहे. तर लेट्स सी दी फर्स्ट अँगल इज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 120 डिग्री. आता पुढचा जो अँगल आहे त्याला आपल्याला ट्रिग्नोमेट्री डिटरमाइन करायची आहे. तो अँगल आहे तुमचा 120 डिग्री, आणि हा जर तुम्ही रॅडियन मध्ये घेतला तर 2 π/3 रॅडियन. हा काय आहे तुमचा रॅडियन मेजरमेंट मध्ये आहे. आता या ठिकाणी फर्स्ट वी राइट हियर लेट द मेजरमेंट ऑफ अँगल XOP is equal to we take 120 डिग्री. आता आपण जर फिगर कन्स्ट्रक्ट केली 120 डिग्रीची
तर वी नो दॅट दी रेंज ऑफ अ सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये बघा 90 ते 180 मधले अँगल बिलॉंग करतात. म्हणजेच 120 हा जो अँगल आहे याची टर्मिनल आर्म ही बिलॉंग्स टू काय असणार आहे तर सेकंड क्वाड्रंट असणार आहे. या ठिकाणी आपण पहिल्यांदा रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम ड्रॉ केलेली आहे. हियर इज द एक्स ॲक्सिस and here is the y axis. First we draw unit circle and we know that radius of this circle is 1. हे या ठिकाणी आपण युनिट सर्कल ड्रॉ केलेले आहे आपल्याला, कारण की ट्रिग्नोमेट्री हेल्प ऑफ अ युनिट सर्कल डिटरमाइन करायचे आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे अँगल 120. आता या क्वाड्रंटची रेंज तुम्हाला माहित आहे 90 to 180 आणि 120 हा बिलॉंग्स टू दिस रेंज असणार, या रेंज मध्येच बिलॉंग्स करतो. म्हणजेच तो या ठिकाणी आपण ड्रॉ करूयात अँगल. दिस इज द अँगल 120 डिग्री. या ठिकाणी आपल्याला थीटा फक्त लक्षात ठेवायचा आहे, 120 डिग्रीचा अँगल आहे आणि या अँगलला आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स डिटरमाइन करणार आहोत. आता या अँगलची जी टर्मिनल आर्म आहे ती युनिट सर्कलला ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते तो पॉईंट आपण कन्सिडर करूयात P. आणि या ठिकाणी हा तुमचा जर ॲक्सिसवर बिलॉंग करत असतात तर त्याचे कोऑर्डिनेट तुम्ही डायरेक्टली डिटरमाइन करू शकत होता. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. बिकॉज ऑफ रेडियस ऑफ दिस सर्कल इज टू बी 1 युनिट, बट हा पॉईंट तुमचा इन अ क्वाड्रंटमध्ये बिलॉंग करतो. त्यामुळे याचे कोऑर्डिनेट आपल्याला पहिल्यांदा डिटरमाइन करावे लागतील. हे कन्सिडर करूयात की चे कोऑर्डिनेट आहेत एक्स अँड वाय. आता हे कोऑर्डिनेट डिटरमाइन करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जी काही टर्मिनल आर्म असेल त्यातून काय करायचे आहे बघा, एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. मग तो परपेंडिक्युलर तुम्ही हे आयदर एक्स ॲक्सिसवर ड्रॉ करू शकताय, अदरवाइज वी हॅव टू ड्रॉ परपेंडिक्युलर टू दी वाय ॲक्सिस. म्हणजे तुम्ही वाय ॲक्सिसवर जरी परपेंडिक्युलर ड्रॉ केला किंवा एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तरी चालेल. या ठिकाणी तुमचे एक्स आणि वाय सेम डिटरमाइन होणार आहे. आपण काय करूयात, एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. टर्मिनल आर्म जिथे इंटरसेक्ट करते तिथून आपण काय केलेलं आहे परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. हियर वी राइट फर्स्ट ड्रॉ PM परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस. PM मधून P मधून जो एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे से इट इज अ PM आणि हा एक्स ॲक्सिस वरती ड्रॉ केलेला आहे. म्हणजे हा जो काही अँगल आहे इट इज अ 90 डिग्री अँगल. आता लक्षात ठेवा दिस होल अँगल एक्स डॅश हा जो काही अँगल आहे तो काय आहे तुमचा स्ट्रेट अँगल आहे. आणि मेजरमेंट ऑफ दिस टोटल अँगल इज टू बी 180 डिग्री. आता बघा हा जर 120 असेल तर मला सांगा हा जो काही रिमेनिंग अँगल आहे तो आपला काय फॉर्म होईल. या ठिकाणी हा 120 आहे म्हणजेच 180च्या पर्यंत जाण्यासाठी तुम्हाला किती डिग्रीने अजून रोटेट व्हावं लागेल तर 60 डिग्री. इट मीन्स हा जर 120 असेल तर इथला जो काही अँगल आहे हा तुमचा अँगल असेल 60 डिग्री. हा अँगल 60 मिळाला, हा आहे तुमचा 90 डिग्री. अँड वी नो दॅट दी अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे ट्रायंगलचे जे 3 अँगल आहेत त्यांची जी सम आहे ती ऑलवेज 180 येते. म्हणजे हा झाला 90, हा 60. इट मीन्स हा जो काही अँगल आहे तो तुमचा काय असणार आहे 30 डिग्री. म्हणजे या ठिकाणी जो काही ट्रायंगल फॉर्मला केलेला आहे याचा अँगल आहे तुमचा 30, 60 आणि 90. आता लक्षात ठेवा OM हे जे डिस्टन्स आहे इट वी ऑलवेज राईट एक्स कोऑर्डिनेट. OM हे काय असणार आहे तुमचं या P चा एक्स कोऑर्डिनेट आणि PM हे जे डिस्टन्स आहे हे तुमचं काय असणार आहे P चा वाय कोऑर्डिनेट. म्हणजेच PM हे डिस्टन्स काय असेल y आणि OM हे डिस्टन्स काय असणार आहे x. सो राईट हियर फर्स्ट ऑफ ऑल लेंथ PM is equal to y and length OM ही जी लेंथ आहे ती नेहमी तुमचा काय असणार आहे x कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P is x and length OP is the hypotenuse of this triangle, but OP is also radius of unit circle and we know that length of radius of unit circle is 1. Okay, now first we take the triangle POM. Now in triangle POM we have to apply by 30, 60
या ठिकाणी काय करायचं आहे बघा तुम्हाला, हा जो काही ट्रायंगल आहे या ट्रायंगलवरती आपल्याला 30, 60, 90 डिग्रीचं जे थेरम आहे तो अप्लाय करायचा आहे. आणि तो थेरम अप्लाय करताना बघा तो थेरम तुम्हाला झालेला आहे, वी नो दॅट अपोजिट साइड ऑफ अ 30 डिग्री इज हाफ ऑफ इट्स हायपोटेनस. जी काही हायपोटेनस ऑफ ट्रायंगल आहे त्याच्या काय असते, हाफ असते. आणि अपोजिट साइड ऑफ अ 60 डिग्री इज √3/2 इंटू इट्स हायपोटेनस. म्हणजे जो काही हायपोटेनस आहे त्याच्या √3/2 मल्टिपल असते. मीन्स वी राईट हिअर फर्स्ट ऑफ ऑल एक्स. तर एक्स काय आहे म्हणजे तुमचा, एक्स इज ऑल्सो इक्वल टू राईट OM, लेंथ OM. And length OM, see here, OM is the opposite side of a 30 degree. So right here, opposite of side of 30 degree is half of its hypotenuse. Hypotenuse is to be OP. So we know that the value of OP is half into 1. We get the value half. X coordinate of point P get half. So also find y coordinate. Y coordinate is to be here PM. PM is the say opposite side of a 30. Sorry, opposite side of a 60. And opposite side of a 60 is √3/2 into its hypotenuse. So right here √3/2 into hypotenuse of this triangle is 1. So we get the value of y is √3/2. Value of x we find half. Value of y we find √3/2. Okay, now let's see the point P. हा जो P पॉइंट आहे तो बघा तुमचा काय आहे, belongs to second quadrant. And we know that in a second quadrant our x coordinate is always negative in a second quadrant and y coordinate always positive in this quadrant. म्हणजे या quadrant मध्ये तुमचा जो काही x coordinate आहे तो नेहमी निगेटिव्ह साइन डिटरमाइन करतो आणि y जो कोऑर्डिनेट आहे तो नेहमी काय करतो तर पॉझिटिव्ह साइन डिटरमाइन करतो. आता याच्यावरून आपण हे जी व्हॅल्यू काढणार आहोत बाय युजिंग दी थिअरम, या व्हॅल्यू तुमच्या ऑलवेज पॉझिटिव्ह डिटरमाइन होते. बट p तुमचा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे याच्यावर त्याला काय करायचं आहे, साइन डिटरमाइन करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी राइट हियर बट पॉइंट p lies in second quadrant. Point P lies in second quadrant, but in a second quadrant, x we write here value of x is get half, but this x coordinate is always determine a minus sign and y is to be here √3/2 and y determine always positive sign. So using this information we have to find the trigonometric function of 120. लक्षात ठेवा थीटा जो काय आहे तो सिच्युएशन नंतर नुसार तुम्हाला बदलायचा आहे. म्हणजे थीटा या ठिकाणी 120 आहे. प्रीवियस लेक्चर मध्ये आपण सम अँगल साठी ट्रिग्नोमेट्री डिटरमाइन केली होती लाइक एज इन 90 to 70. म्हणजे थीटा तुमचा बदलायचा आहे, फॉर्म्युले जे आहेत ते तुमचे तेच राहणार आहे. मीन्स राइट हियर बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स बघा sin 120 we always take a y, but y या ठिकाणी काय आहे बघा √3/2. now cos 120 degree we take here x coordinate. x coordinate काय आहे या ठिकाणी बघा -half. then we have to find tan 120 is the ratio of sin by cos. so right here y by x बघा काय आहे y आहे तुमचा √3/2 and value of x is here -1/2. and after simplifying these two term we get ratio of these two term is -√3. now first of all we write here cot 120 is reciprocal of tan, it is x by y. म्हणजेच याचा रेसिप्रोकल किंवा x आणि y पुट करा
सिम्प्लिफाय करून लिहा. अदरवाइज we take reciprocal of this term is -1/√3. Then we write here sec 120. sec 120 काय असणार आहे तर 1/x. It is the reciprocal of cos. cos चा reciprocal काय बघा 1 divided by we write here -1/2. So get here -2. -1/2 चा reciprocal -2. And last cosec 120 हा काय मिळणार आहे बघा 1/y. It is the reciprocal of a sin. But we put the value of y is here √3/2. And reciprocal of this we get 2/√3. These are the trigonometric functions of 120 degrees. So first of all, take a screenshot of 120 degree. Now let's see the next angle is 225 degree. 225 degree. Okay. Now determine the trigonometric functions of 225 degree. Okay. First of all, we have to draw the angle 225. आता लक्षात घ्या 225 डिग्री जो अँगल आहे त्याची टर्मिनल आहे ही बिलॉंग्स टू काय असेल तर थर्ड क्वाड्रंट. कारण की तिसरा जो क्वाड्रंट आहे त्याची तुमची रेंज आहे 180 to 270 आणि 180 ते 270 च्या मध्येच तुमचा कुठला अँगल येतोय 225. सो फर्स्ट ऑफ ऑल draw the x and y axis. These two are the coordinate axes. Now draw the unit circle. This is the unit circle and draw the angle 225 degree. Here is the angle 225. And this it means या ठिकाणी लक्षात ठेवा तुझा थीटा जो काय आहे तो फक्त फॉर्म्युला मध्ये थीटा रिप्लेस्ड करायचा. म्हणजे जे फॉर्म्युले आपण फॉर्मला केलेले आहेत sin theta is always get y coordinate and cos theta we always take the x coordinate. So here theta is to be 225 degree. या ठिकाणी जो थीटा आहे तो आहे तुमचा 225 डिग्री. आता काय करायचं बघा पहिल्यांदा या अँगलची टर्मिनल आहे युनिट सर्कलला ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते तो तुमचा पॉइंट असेल P आणि हा जो P पॉइंट आहे याचे कोऑर्डिनेट आहेत तुमचे x, y. आता फर्स्ट ऑफ ऑल युजिंग दिस इन्फॉर्मेशन आपल्याला P डिटरमाइन करायचा आहे. आता P डिटरमाइन करण्यासाठी लक्षात ठेवा तुम्ही P मधून x वर परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकताय. अदरवाइज वी ड्रॉ द परपेंडिक्युलर टू द y एक्सिस. या ठिकाणी आपण काय करूया बघा x एक्सिस वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. हा जर ड्रॉ केला तर इट इज द PM आणि हा अँगल तर तुमचा झाला 90. आता लक्षात ठेवा दिस अँगल हा जो आहे x O x डॅश इट इज अ स्ट्रेट अँगल. म्हणजे या अँगलचं मेजरमेंट तुमचं इथपर्यंत 180 आहे. बट 180 च्या पुढे हा अँगल कितीने ट्रेस झालेला आहे तर 45 डिग्री 45 डिग्री. इट मीन्स हा जो काही अँगल आहे या अँगलचं मेजरमेंट तुमचं काय असेल 45 डिग्री. या ठिकाणी हा कंप्लीट अँगलचा आपल्याला विचार करायचा नाही. आपल्याला युजिंग दी ट्रायंगल. आता ट्रायंगल मध्ये लक्षात ठेवा जे काही अँगल आपण घेणार आहे ते फक्त विथ द हेल्प ऑफ अ ट्रायंगल घेणार आहे. या ठिकाणी या टोटल अँगलचा विचार करायचा नाही. फक्त लक्षात ठेवा हा जो या ठिकाणी ट्रायंगल फॉर्म झालेला आहे त्याचा हा अँगल आपण ऑलरेडी काढलाय 90 आहे. हा जो अँगल आहे याच्या जर पुढे एक्सटेंड झाला तुम्ही तर 45 म्हणजे हा अँगल तुमचा 45 आला. दिस अँगल इज ऑल्सो 45 डिग्री बिकॉज ऑफ अँगल सब प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. ट्रायंगलच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज ही नेहमी तुमची 180 म्हणजे हा 45 झाला हा 45 झाला आणि हा अँगल काय झाला 90 डिग्री झाला. आता OM हा तुमचा P चा काय असतोय x कोऑर्डिनेट. PM हा P चा काय असतोय तर y कोऑर्डिनेट आणि OP इज दी हायपोटेन्यूस.
लेंथ ऑफ हायपोटेनस इज टू बी 1. आता या ठिकाणी बघा आपण चेंजेस करूयात फक्त. हा जो काही अँगल घेतलेला आहे त्याचं मेजरमेंट आहे 225 डिग्री. ओके, नाउ ड्रॉ PM perpendicular to the x axis. Length PM is here y, OM x, OP length is here 1. Now in triangle, see the triangle POM. In that case we have to use 45, 45, 90 degree here. 45, 45, 90 degree theorem. आता बघा या थेरमचा यूज करून तुम्हाला पहिल्यांदा P चे कोऑर्डिनेट काय करायचे आहे ते डिटरमाइन करायचे आहेत. आणि लक्षात ठेवा हा जो काही थेरम आहे याच्यानुसार 45 डिग्रीची जी अपोजिट साइड आहे इट ऑलवेज विल टेक 1/√2 इनटू इट्स हायपोटेनस. म्हणजे या ट्रायंगलची जी हायपोटेनस आहे याला मल्टिपल ऑफ काय असते 1/√2. मीन्स हियर वी राइट x. x काय आहे तुमचा OM आहे. OM हे डिस्टन्स काय येणार आहे 1/√2 इनटू इट्स हायपोटेनस. सो बघा इकडं OM हा काय मिळाला 1/√2 इनटू हायपोटेनस. हायपोटेनस इज हियर 1. सो वी गेट द व्हॅल्यू ऑफ x इज 1/√2. नाउ ऑल्सो फाइंड द व्हॅल्यू ऑफ y. व्हॅल्यू ऑफ y हियर वी टेक व्हॅल्यू ऑफ y is also the opposite side of 45 degree. So PM we always take 1/√2 into hypotenuse. So right here 1/√2 into hypotenuse is to be here 1. So we get the value 1/√2. But most important thing is here P point is belongs to third quadrant, and we know that in a third quadrant our both coordinate x and y are negative in this quadrant. So right here P lies in third quadrant, and in a third quadrant x is negative. Means x we write here -1/√2, and y is also negative. So take here y is -1/√2. Now use the definition of a trigonometry and determine the trigonometry for 225 degree. Here we take theta 225 degree. So right here sin 225 degree is equal to, we get y. Value of y is here -1/√2. Okay, then right here cos 225. cos 225 लिहिला तर तो मिळेल x. Means we right here value of x is also -1/√2. Then tan 225 degree. Take here y by x. So ratio of these two terms we get here -1/√2 divided by -1/√2. Right here 1. Then tan 225 get 1. Cot 225 is the reciprocal of a tan. लिहिला तरी चालेल, otherwise we take here x by y. Ratio of these two terms again get 1. Now sec 225 degree. Sec 225 लिहायचं आहे. 225 value बघा. We write here sec 225 is reciprocal of cos 1/x. And reciprocal of this term means 1/√2. Take here -√2. And last cosec 225 degree. Okay, right here 1/y. 1 take as it is. Y is -1/√2. And see the reciprocal of sin. We get -√2. Okay. Similarly, remaining जे angles आहेत त्याचे आपण याच्या हेल्पने काय करू शकतो, ट्रिग्नोमेट्री डिटरमाइन करू शकतो. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल टेक अ स्क्रीनशॉट ऑफ angle 225 degree.